आदरणीय सपाटी जी, आदरणीय दासरी जी, आदरणीय महेश अन्ना कोठे जी, दिलीपराव माने जी, सिद्धराम मेहते साहब, भगीरथ दादा भालके जी, आदरणीय आदम मास्टर जी, सुधीर खरटकर जी, आदरणीय चाकोते जी, मनोहर सपाटी जी, बेरिया जी, महेश धाराशिव जी, प्रताप चौहान जी, अस्मिता ताई, नंदकुमार पवार जी, कौफिक शेख जी, विष्णु कारमपुरी जी, शुकुर पटेल जी, प्रमोद गायकवाड जी, बाबा मिस्त्री जी, बनसोडे ताई, उपस्थित सर्व जयकुमार सर, गणेश वानकर जी, उपस्थित सर्वच मान्यवर आणि माझे तमाम बंधू भगिनींनो, तुम्हाला मनापासून नमस्कार करते। या उन्हात देखील आज आपण या बघलं माझ्यासोबत माझा फॉर्म भरण्यासाठी आलात आणि मला आशीर्वाद देत आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। ही माझ्या एकटीची निवडणूक नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे। मी युद्धावर चालले, तुमचा आशीर्वाद घेऊन या युद्धावर चालले। तुम्ही 15 वर्ष मला सांभाळलं, तुम्ही 15 वर्ष मला आशीर्वाद दिला, तुम्ही मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे। तुम्ही मला विश्वास दिला की काम करणाऱ्या लोकांचं अजून अस्तित्व आहे आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलो, आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आलो। जर एकही मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत संविधानाच्या विरोधातलं मत आहे, तर आपण समजायला पाहिजे की ते मत आरक्षणाच्या विरोधातलं मत आहे। जर एकही मत भाजपला गेलं तर आपण समजायला पाहिजे की ते मत माझ्या शेतकरी मायबापाच्या विरोधातलं मत आहे। ज्यांच्या जीवावर माझ्या शेतकरी बांधवांच्या जीवावर या भाजपने मतदान घेतला, त्या शेतकऱ्यांचा अन्न हा भाजप बीजेपी पक्ष बघत आहे, याचा मी जाहीरपणे निषेध करते। मागच्या 10 वर्षात विश्वास